दोस्ती 11 कदमवाडी या दोन संघांमध्ये आता पुढील लढत लढली जाणार आहे. फ्रेश सामना, नवा सामना, नवा कोरा सामना आणि या नव्या कोऱ्या सामन्याची हॅलो हॅलो चेक हॅलो 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 स्वागत आहे सर्वांचं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळी आयोजित श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळाच्या माध्यमातून अनेक अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. वर्षानुवर्षे आपण पाहत आहोत. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असो अथवा रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असो, परंतु जेव्हा जेव्हा मात्र 32 शिराळा हे नाव आपल्या डोळ्यांसमोर येतो तेव्हा स्पर्धेचं एक आकर्षक आयोजन मात्र डोळ्यांसमोर उभं राहतं. आणि अशाच आकर्षक आयोजनाखाली आणखीन एक स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे, ती म्हणजे श्री सिद्धेश्वर चषक 2025. पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात. महादेव गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू वेगवानरित्या आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजांपासून दूर निर्धाव चेंडूने केली जात आहे सुरुवात या सामन्याची. एक नवीन सुरुवात आहे, एक नवीन डाव आहे, एक नवीन सामना आहे आणि या सामन्यामध्ये एकीकडे खिरवडे तर दुसरीकडे आपल्याला दोस्ती 11 कदमवाडी हे दोन संघ एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान 22च्या स्वरूपात पहिली धाव फलकावर लगावली गेली आहे. पहिला चेंडू निर्धाव आला होता. बॅट मधून आतापर्यंत कोणतीही धाव आलेली नाहीये. बॅट सोबत चेंडूचा संपर्क होण्याची अपेक्षा अजूनही या दोनही फलंदाजांना आहे. एकीकडे आपण विजय यांना पाहतात तर दुसरीकडे अभि यांना नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतात. त्याच दरम्यान पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात एकदा ॲड केली जाईल धावफलकामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत टाकून पूर्ण झालेत आणि 3 चेंडूंमागे 2 धावा, त्याही 22 आल्यात. बॅट सोबत अजूनही संपर्क नाहीये. महादेव उत्कृष्ट गोलंदाज, बॅटची वरची गाडा. आता मात्र चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. बॅट मधून आलेली पहिली धाव आपण पाहिलीत. ओम साई MTC लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्वच प्रेक्षकांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. अतिशय मोफतरित्या एका चांगल्या क्वालिटीमध्ये चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला सागर पराड अँड टीम यांचं सुद्धा पाहायला मिळतं. बरेचसे मोठमोठे इव्हेंट्स, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आपल्याला सुद्धा जर आपल्या इव्हेंटचं कव्हरेज करायचं असेल याच क्लिअर क्वालिटीमध्ये तर जरूर आपण संपर्क करा. एक चांगल्या क्वालिटीमध्ये नक्कीच आपल्याला प्रक्षेपण करता येणार आहे कोणतीही स्पर्धा, कोणताही इव्हेंट. जाऊयात सामन्याकडे. पाच चेंडूंची समाप्ती नाही तर षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटका अखेरीस खिरवडे संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाईल ती म्हणजे 3 धावसंख्या धावफलकावर. काहीशी खळबळजनक सुरुवात, काहीशी संत सुरुवात, परंतु पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण हे पाहिलं होतं. करमाळे संघ फक्त 2 धावसंख्येने सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर एक चांगली धावसंख्या 41 धावसंख्या उभारली आणि 42 धावसंख्येचं एक कडवं आव्हान देत असताना जरी पराभव पत्करावा लागला तरी सुद्धा एक चांगली लढत करमाळे संघाने त्या पहिल्याच सामन्यामध्ये दिली होती. आलेलो आहोत आपण आजच्या दिवसातील नव्या कोऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये. दुसऱ्या गटातील पहिला सामना आपण पाहत आहात. खिरवडे विरुद्ध कदमवाडी या दोन संघांमध्ये चाललेली लढत. द्वितीय षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर पंकज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, तर समोर असतील फलंदाज अभि. नॉन स्ट्रायकिंग एंड वरून मागील षटक पूर्णच्या पूर्ण पाहून काढलंय. आता खेळायची संधी आलेली आहे. यावेळेस काहीशा दडपणात दुविधा मनस्थितीमध्ये फलंदाजी चालू आहे की काय. एकीकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी स्वतःला थांबवून घेतलं, स्वतःला अडवलं तो मोठा फटका खेळण्यापासून.
त्यामुळे या दुविधा मनस्थितीमध्ये असताना ही मनस्थिती झुगारून एका चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला आणावं लागणार आहे. यावेळेस सुद्धा फटका खेचलाय परंतु ताकद अपुरी पडली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. एक धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. घोषित क्षेत्रापर्यंत जाता जाता अडवला जातोय चेंडू क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. एक धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक मध्ये सुद्धा होईल परिवर्तन. आता विजय पुन्हा एकदा येतील स्ट्रायकिंग एंडवर. घोषित स्वरूपाची एक धाव आहे, माफ करा, पंच आपल्याला कळवतील. घोषित स्वरूपाची एक धाव असेल. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची आतलीकडे घेतली, लीडिंग एज घेतली बॅटची आणि चेंडू चाललाय परत. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. संथ गतीची खेळी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चाललेली आहे आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जर एक सामना वगळला तर त्या सामन्याला सोडून सर्वच सामन्यांवर गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला सामना असो फक्त 41 धावसंख्येपर्यंत सीमित ठेवलं. दुसऱ्या सामन्यामध्ये जरी धावसंख्या खर्च केली असली तरी सुद्धा तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉल जज करण्यासाठी फलंदाजांना थोडीशी कसरत करावी लागते आणि ही कसरत करून दाखवली होती ती म्हणजे द्वितीय सामन्यामध्ये अरविंदने. सिद्धेश्वर चषक 2025 मधील पहिलं अर्धशतक त्यांच्या बॅटमधून सर्वांनी पाहिलं. आनंद लुटला, आस्वाद घेतला त्या खेळीचा सर्वांनी. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये या स्पर्धेमधून निरोप सोडावा लागला. यावेळेस सुद्धा प्रयत्न तेच आहेत. अक्रॉस द बॅट अगेन्स्ट द टर्न चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु कोणताही प्रयत्न सफल होत नाहीये फलंदाजांचा. वारंवार असफलता पदरी पडते परंतु असफलतेमध्ये सफलता दडलेली असते आणि ती सफलता दडण्याचा, ती सफलता शोधण्याचा आता प्रयत्न या दोनही फलंदाजांना करायला लागणार आहे. बराचसा वेळ घेतला. 2 षटकांची पूर्तता झालेली आहे आणि 2 षटकांमध्ये अवघी 6 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये महादेव यांनी फक्त 3 धावसंख्या खर्च केल्या. द्वितीय षटकामध्ये पंकज यांनी फक्त 3 धावसंख्या खर्च केल्या. कोणतीही सफलता मिळाली नसली तरी सुद्धा फलंदाजांना दडपणात आणण्याचं काम या दोन्ही गोलंदाजांनी केलंय आणि तेच हवं होतं कर्णधारांना. परंतु अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये मोठी कामगिरी, मोठी हाणामारी करण्याची अपेक्षा असेल आपल्या सांघिक कार्यकर्त्यांना. पाहूयात. तुषार येथील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, बाउन्सर वारंवार हाताळले जात आहेत. यावेळेस सुद्धा बॅटची वरची कडा घेतली की काय पाहूयात. पंचांचा इशारा येईल तर हो, बॅटची वरची कडा घेतली आणि चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. थोडासा संथ वातावरणात जिथे पावसाचा सुद्धा अभाव आपल्याला दिसून येतोय परंतु जेव्हा जेव्हा पाऊस मैदानात हजेरी लावेल तेव्हा तेव्हा या स्पर्धेचं, या सामन्यांचं सौंदर्य काही वेगळंच असणार आहे. पूल केला जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न असेल का तर पाहूयात. नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एक स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, त्यानंतर एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक कव्हर्स मध्ये आणि एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 7 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला तैनात दिसतील. परंतु पाहूयात. अखेरकार एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हवेमध्ये. गोलंदाज जजमेंट करतात आणि एक सुंदर असा झेल टिपला जातोय. स्वतःच्या विरुद्ध दिशेने धावत असताना एक उत्कृष्ट झेल पकडून फलंदाज क्रमांक 1 ला माघारी परतवलंय आणि फलंदाज विजयला जावं लागेल माघारी. बाद. पहिली सफलता प्राप्त झाली. काहीशा अडचणीमध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला दिसत होते.
पंचांच्या माध्यमातून एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते. दोन्ही फलंदाजांना क्रॉस करत असताना मैदानामध्ये असणे आवश्यक असते आणि एक फलंदाज मैदानाबाहेर आले होते, त्यानंतर क्रॉसिंग झाली फलंदाजांची, त्यामुळे 2 रनची पेनल्टी इथे मात्र आता खिरवडे संघाला लावण्यात येईल. याची नोंद घ्यावी खिरवडे संघाने. 2 रनची पेनल्टी आपल्याला लावण्यात येणार आहे. खरंच आज दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल की काय. धावा येत नाहीयेत, त्यावरून पेनल्टीज लागतायत, त्यामुळे आता काहीशा अडचणीच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता फलंदाजी मार्कवर चेतन पाटील. मे महिन्यामध्येच आपण स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग संपन्न होत असताना पाहिली होती आणि त्याच दरम्यान आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाजांना जावं लागेल माघारी. मे महिन्यामध्येच आपण जे म्हणत होतो स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगचं आयोजन एक सुसज्जरित्या सफलतापूर्वक संपन्न झालं होतं आणि त्या आयोजनामागचं खरं कारण त्या आयोजनामागे घेतलेली अनेक व्यक्तींनी मेहनत आणि त्या व्यक्तींमधील एक नाव चेतन पाटील यांचं जरूर आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. फार मेहनत घेतली होती, स्वतः एका संघामध्ये सिलेक्ट सुद्धा झाले होते, परंतु खेळण्याची संधी मिळाली नव्हती. एवढे स्वतःला बिझी ठेवलं होतं. छोटी ना छोटी गोष्ट त्यांच्या माध्यमातून अतिशय सफलतापूर्वक साध्य करण्यात आली आणि त्याच जोरावर एक सफलतापूर्वक आयोजन, सर्वच प्रेक्षकांच्या आवडीचं आयोजन आपण स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीगचं पाहिलं होतं. येऊयात पुन्हा एकदा श्री सिद्धेश्वर चषक 2025 मध्ये 3 षटकांची झाली आहे समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त 9. 3 धावसंख्येची सरासरी 9 धावसंख्या धावफलकावर आहेत. एकेरी धावसंख्या 3 षटकांची पूर्तता आणि फक्त एकेरी धावसंख्या धावफलकावर आहे. काय चाललेलं आहे मैदानात. नवीन गोलंदाज राज गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट्स, आउटसाइड ऑफ, काहीसा वाईट बॉल. हे चित्र वारंवार आपण पाहिलंय, कारण तेवढी सवय नसते रबर बॉलची, तेवढा सराव नसतो रबर बॉलचा. आणि टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये काय फरक आहे तर ग्रिपचा फरक आहे. निसटता हा रबर बॉल कधी कधी हाताळणं कठीण होऊ शकतं, परंतु जेव्हा गोलंदाजांना चांगला अंदाज येतो या चेंडूचा तेव्हा मात्र त्या गोलंदाजापेक्षा घातक गोलंदाज कोणीही ठरू शकत नाही. कारण पावसाळी क्रिकेटमध्ये खेळपट्टी ओली असते, ओल्या खेळपट्टीवरून चेंडू स्किड होतात, चेंडू बाउन्स होतात आणि फलंदाजांसाठी सरप्राईज ठरत असतात. त्याच दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू. आता मात्र लय सापडलेली आहे राजला. लागोपाठचे 2 एक चांगल्या पद्धतीचे चेंडू हाताळताना आपण राज यांना पाहिलं. चांगली गोलंदाजी. यावेळी चांगला फटका, हेलिकॉप्टर स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार येत आहे. आर्यन यांच्या बॅट मधून हा षटकार. उत्तुंग असा फटका होता, परंतु या फटक्यावर अखेरकार तो आत्मविश्वास खिरवडे संघाच्या बाजूने आलेला आहे. फार काळ वाट पाहिली या फटक्याची प्रेक्षकांनी. खेळाडू सर्व आपले सांघिक सदस्य वाट पाहत होते या फटक्यांची. अखेरकार आर्यनने ते करून दाखवलंय. हेलिकॉप्टर स्ट्रोक, सीमारेषा पार षटकार. पुढील चेंडू अलॉंग द ग्राउंड खेचला जातोय, परंतु लिमिट विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळेल, नाही मिळणार. अडवलंय, थांबवलंय चेतन पाटील यांना धाव काढण्यापासून. कोणतीही धाव मिळत नाहीये, डॉट बॉल येतोय. आतापर्यंत या षटकातील जर आपण पाहिलेत तर 4 चेंडू पूर्ण झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील शेवटचे. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडूची होतीये समाप्ती. डॉट बॉल येतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवर आता किती धावसंख्या उभारली जाऊ शकते. आतापर्यंत 16 धावसंख्या धावफलकावर आहे, परंतु ही 16 धावसंख्या या 24 चेंडू मागे काहीच नाहीये. थोडासा आधार या अतिरिक्त धावसंख्येचा सुद्धा मिळेल. यानंतर होणारा सामना असेल श्री 11 पाडलीवाडी विरुद्ध गवळेवाडी. तरी दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच रिपोर्ट करायचंय. श्री 11 पाडळेवाडी विरुद्ध गवळेवाडी. पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर एकूण धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या त्या म्हणजे 18
आणि 19 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. माफक असं आव्हान आपल्याला समोर पाहायला मिळेल. चला आम्ही पुन्हा एकदा सूचना देत आहोत. श्री 11 पाडळीवाडी विरुद्ध गवळेवाडी असा सामना असेल. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच रिपोर्ट करायचा व्यासपीठावर. नाणेफेक आपण करून घ्यायची आहे. सर्वच सामन्यांची नाणेफेक ही मध्यंतरामध्ये करणे बंधनकारक असणार आहे, याची नोंद घ्या आणि लगेचच आपण रिपोर्ट करा. श्री 11 पाडळीवाडी विरुद्ध गवळेवाडी असा सामना असेल. तरी दोन्ही संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठावर रिपोर्ट करायचा आहे. नाणेफेकीसाठी विलंब होत आहे. वेळेचा कोणताही अभाव आपल्याला अंतिम सामन्यापर्यंत जाणवू नये याची आपण काळजी घेऊयात आणि लगेचच आपण रिपोर्ट करा विनंती असेल. दोन्ही संघाचे संघनायक येथे उपस्थित आहेत. श्री 11 पाडळीवाडी विपक्ष गवळेवाडी या दोन संघांमध्ये यापुढील सामना होत असताना आपण पाहणार आहात. नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक जिंकत आहेत. पाडळीवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. तरी आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. 4 षटकांची लढत असेल. जाऊयात विद्यमान सामन्याकडे. मैदानामध्ये दोन संघ एकमेकांसमोर झुंज देत आहेत. एकीकडे आपण न्यू मराठवाडा खिरवडे तर त्यांच्या विरोधामध्ये दोस्ती 11 कदमवाडी या दोन संघांना पाहत आहात. प्रथमतः फलंदाजी करत असताना न्यू मराठवाडा खिरवडे संघाने धावसंख्या उभारली, ती म्हणजे 18 आणि 19 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कदमवाडी संघाकडून सलामीची आलेली जोडी महादेव आणि अजय. महादेव आणि अजय सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतात. पहिला चेंडू बॅटची बाहेरची करा, परंतु यष्टीरक्षकांपासून दूर. पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता प्राप्त करण्याची संधी झाली होती. कठीण चान्स जरूर होता, परंतु या हाफ चान्सेसना फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करण्यात आवश्यक असेल. कारण धावसंख्या कमी आहे, धावसंख्येचा कोटा कमी आहे आणि या कमी कोट्यामध्ये आता जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. परंतु महादेव ऐकायला तयार नाही आहेत. उडवला चेंडू उंचच उंच आणि चाललाय लांबच लांब. महादेव कदमच्या बॅट मधून आलाय ब्रँडेड षटकार. श्री 11 पाडळीवाडी संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तरी गवळेवाडी संघ आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. जसा सामना संपेल लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. शॉट ऑफ लेन, बॅट अगोदर फिरली, चेंडू काहीसा उशिराने आला, गतीमध्ये परिवर्तन. एका उत्तम गोलंदाजाचं उदाहरण, एका परिपक्व गोलंदाजाची एक छबी आपल्याला या गोलंदाजामध्ये दिसून आली. पाहूयात पुढील चेंडू. गोलंदाज आर्यन गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म राऊंड द विकेट्स. परंतु चेंडू काहीसा खराब आहे. लेग स्टंप सोडून जाणारा, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. अगोदरच धावसंख्या कमी आहेत, 19 धावसंख्येचं आव्हान आहे आणि त्यामधून 8 धावसंख्या या अवघ्या 3 चेंडूंवर पूर्ण केल्या गेल्या आहेत.
यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे, पाहूयात. 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जाईल. थोडीशी गफलत होते. एका धावेचा कन्व्हर्जन आता दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा होत आहे. महादेव कदम स्वराज्य वारणा मोहणा प्रीमियर लीग आठवते आणि त्या प्रीमियर लीग मध्ये काय खेळी केली होती या खेळाडूने. गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा एक हाती सामना आपल्या संघाच्या बाजूने कसा झुकवावा याचं प्रदर्शन दाखवलं होतं आणि ते प्रात्यक्षिक अनुभवत असताना सर्वच प्रेक्षकांनी या खेळाडूची मजा लुटली होती. परंतु आज आपल्या गावासाठी हवेमध्ये उंच उडालेला आहे, परंतु चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकतील का, तर मात्र नाही. आणि आणखीन एक विहंगमय दृश्य पहा. चेंडू होता कुठे, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न कुठे आणि शरीराचा तोल गेलेला असताना मात्र स्लाइड झाले थोडेसे. परंतु खेळपट्टीवर लक्ष सुद्धा केंद्रित करावं लागेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात सुद्धा बाद झालेत. कदाचित फलंदाज सुद्धा याच दृश्याचा आनंद घेत होते आणि आनंद घेता घेता मात्र खेळपट्टीवर काय करावं याचं भान राहिलं नाही. बाद व्हावं लागले फलंदाजांना. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अजय होतील बाद. नवीन गोलंदाज तुषार शिवमारे आपल्याला आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. आर्यन एक चांगला चेंडू हाताळला होता. जरी महादेवची सफलता प्राप्त झाली नसली तरी सुद्धा रनआउटच्या स्वरूपात अजयची विकेट प्राप्त झाली. पाहूयात तुषार कशा पद्धतीने सामना करतील. यावेळेस फटका चांगला आहे, सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चाललाय चेंडू, सीमारेषा पार आलेला आहे. तुषारच्या बॅट मधून हा षटकार आणि या षटकाराने आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 18 वर. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची आवश्यकता. लवकरात लवकर हा सामना संपवण्याचा निर्धार घेऊन उतरलेले फलंदाज महादेवने चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्यांच्या साथीला साथ लाभते ती म्हणजे आता फलंदाज तुषारची. चांगली साझेदारी, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड, चांगलं कम्युनिकेशन, आपण स्वतः घेतलेला तो अनुभव आता तुषार सोबत शेअर करत असताना तुषारने पहिल्याच खराब चेंडूवर एक चांगला फटका लगावून आपल्या संघाला विजयाच्या बरोबर उंबरठ्यावर उभं नेऊन ठेवलंय. फक्त विजयाचा उंबरठा ओलांडायचा आहे आणि तो विजयाचा उंबरठा ओलांडण्यासाठी आवश्यकता असेल फक्त आणि फक्त एका धावेची. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर एका धावेची आवश्यकता असताना महादेवचा फटका ऑफ ड्राईव्ह, एक धाव सहजरित्या प्राप्त होईल आणि अशा रीतीने कदमवाडी संघ या सामन्यामधील ठरलेला विजेता संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगला खेळ राहिला. या चांगल्या खेळामध्ये महादेवची इनिंग्स आपण पाहिली.